नमस्कार मित्रांनो, आज आपण इन्व्हेस्टिंगच्या अशा एका कॉन्सेप्ट बद्दल बोलणार आहोत जो तुमचा वेल्थ क्रिएशनचा प्रवास बदलू शकतो. शेअर मार्केट म्हणजे फक्त रिस्क, लॉस असा अनेकांचा समज असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, इन्व्हेस्टिंग मध्ये एक असा फॅक्टर आहे जो तुमचा सर्वात मोठा रिस्क मॅनेजमेंट टूल आहे. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण याच पॉइंटवर अधिक माहिती घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इन्व्हेस्टमेंटच्या जगात एक गोल्डन रूल आहे मित्रांनो, टाइम अँड रिस्क आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. या कॉन्सेप्टला अजून खोलात समजून घेऊया. मित्रांनो, आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट सुरू करतो, एस्पेशली SIP सारखी इन्व्हेस्टमेंट, तेव्हा आपलं फक्त प्रॉफिट अँड लॉस कडे सगळ्यात जास्त लक्ष असते. मात्र या प्रोसेसमध्ये आपण एक सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टरकडे दुर्लक्ष करतो आणि तो म्हणजे टाइम. बाकी कुठल्याही स्ट्रॅटेजीपेक्षा टाइम हा फॅक्टर तुमच्या इन्व्हेस्टमेंटला सेफ ठेवायला सगळ्यात जास्त मदत करतो. याचाच अर्थ असा की तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट पिरियड जितकं वाढवता तेवढंच तुमची रिस्क ही कमी होते. जर तुम्ही फक्त 6 महिने किंवा वर्षभरासाठी आपले पैसे गुंतवले तर मार्केट व्हॉलॅटिलिटीमुळे रिस्क हाय असते, कारण प्रिडिक्शन टाइम हा खूप कमी असतो. म्हणजेच आपण मार्केट बद्दल बांधलेला अंदाज हा चुकू शकतो. पण तेच पैसे जर तुम्ही 10 ते 15 वर्षाच्या SIP मध्ये ठेवले तर मार्केटचे अप्स अँड डाऊन्स न्यूट्रलाइज होतात आणि लॉस म्हणजेच रिस्क मिनिमल होण्याची खूप जास्त पॉसिबिलिटी असते. मार्केटमध्ये शॉर्ट टर्म मध्ये लॉस होण्याची शक्यता जास्त असू शकते, पण जेव्हा तुम्ही तुमचा होल्डिंग पिरियड जास्त ठेवता तेव्हा ही शक्यता खूप कमी होते. हिस्टॉरिकल डेटा असं सांगतो की जर तुम्ही 1 ते 3 वर्षासाठी इन्व्हेस्ट केले तर लॉस होण्याचे चान्सेस 20 ते 30% असू शकतात. पण जर तुम्ही 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधी आपली SIP सुरू ठेवली तर इक्विटी मार्केटमध्ये निगेटिव्ह रिटर्न्स मिळण्याची शक्यता खूप कमी होते. म्हणजेच टाइम तुमच्या इन्व्हेस्टमेंटला सेफ बनवण्यासाठी खूप मदत करतो. SIP मध्ये टाइम हा एक शॉक ॲब्झॉर्बर सारखं काम करतो. मार्केट कधीच सरळ वर जात नाही, ते खूप वेळा खाली देखील येते. पण जर तुम्ही तुमचा गोल लॉंग टर्म ठेवला असेल तर ते शॉक्स तुमच्या पोर्टफोलिओला अफेक्ट करत नाहीत. जेव्हा मार्केट फॉलिंग ट्रेंडमध्ये असते तेव्हा तुमची लॉंग टर्म SIP या शॉक्सला ॲब्झॉर्ब करते आणि तुम्हाला लॉंग रन मध्ये एक स्टेबल रिटर्न्स देण्याची पॉसिबिलिटी खूप हाय होते. सुरुवातीला ग्रोथ स्लो जरी वाटत असली तरी शेवटच्या काही वर्षात तुमचं वेल्थ क्रिएशनचा ग्राफ हा खूप फास्ट वर जातो. म्हणूनच म्हटले जाते, इट्स नॉट अबाउट टायमिंग द मार्केट बट इट्स अबाउट हाऊ मच टाइम यू गिव्ह टू द मार्केट. व्हिडिओच्या शेवटी इतकंच सांगेल मित्रांनो, मार्केटमध्ये परफेक्ट टायमिंग शोधू नका. इन्व्हेस्टमेंटची रिस्क कमी करण्यासाठी सर्वात इफेक्टिव्ह मार्ग म्हणजे स्टे इन्व्हेस्टेड फॉर लॉंग टाइम. जितका जास्त टाइम तितकीच कमी रिस्क आणि तितकीच मोठी वेल्थ क्रिएशन. तर मित्रांनो, जर आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण लवकरच आम्ही पुढचा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत. तोपर्यंत गुंतवणूक करा आणि समृद्ध व्हा. धन्यवाद.